नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्नील घाटोड सर एक्झिटो अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच यूट्यूब चॅनलला तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर बघू शकता मित्रांनो, मागच्या अर्जुन बॅच नंतर आपल्या पुढच्या 2 बॅच सध्या आपण ऑनलाईन लॉन्च करतोय बघा मित्रांनो. त्यामध्ये सारथी 1 आणि सारथी 2 अशा 2 बॅचेस असतील. तर ह्या दोन्ही बॅचेसचं वैशिष्ट्य मित्रांनो या माध्यमातून तुम्हाला मला सांगायचं आहे. तर सर्वप्रथम एक्झिटो अकॅडमीचा जो काही पूर्ण सिलेबस आहे बघा, म्हणजे हा एक्झिटो अकॅडमीचा सिलेबस आपण घेतोय, परंतु हा एकूणच पूर्ण स्पर्धा परीक्षाचे म्हणजे साधारण स्टेट आणि सेंट्रल ह्या दोन्ही लेवलला गट ब गट क असेल, MPC, त्यानंतर पोलीस भरती असेल, तलाठी असेल किंवा कुठल्याही परीक्षा, बरोबर ना, ज्या 2024मध्ये किंवा त्याही पुढे होणाऱ्या सर्व परीक्षा मित्रांनो, ह्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या 2 रेग्युलर, लक्षात ठेवायचं रेग्युलर, 20 मेला आपण अर्जुन नावाची एक बॅच लॉन्च केलेली होती जी फास्ट ट्रॅक स्वरूपाची आहे पोलीस भरतीसाठी, ठीक आहे ना. तर मित्रांनो ह्या 2 ज्या बॅचेस आता सुरू होत आहेत त्याचं मी या ठिकाणी माहिती सांगतो बघा. तर यामध्ये हा संपूर्ण जो सिलेबस आहे म्हणजे ही बॅच परिपूर्ण आहेत, लक्षात आलं का. ही बॅच कशी आहे, परिपूर्ण आहे. ही अशी फास्ट ट्रॅक किंवा शॉर्टकट बॅच नाहीत, लक्षात घ्यायचं. ही जी बॅच आहे ही अगदी बेसिक टू ॲडव्हान्स शून्यापासून ही बॅच असेल मित्रांनो, जी की ऑफलाईन प्लस लाईव्ह रेकॉर्डेड बॅच असणार आहेत, बरोबर आहे. तर ही 2 बॅचेस मित्रांनो या ठिकाणी सुरू होत आहे. एक 13 जूनला बॅचची पूर्ण माहिती, ह्या झाला सिलेबस, म्हणजे बॅचमध्ये काय काय शिकवलं जाणार आहेत, चॅप्टर कुठले होणार आहेत, गणित बुद्धिमत्ता या संदर्भात कुठले टॉपिक त्याच्यामध्ये कव्हर केले जाणार आहेत, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी चार्टच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेली आहे. आणि हे संपूर्ण प्रकरण मित्रांनो जे की आपले रेग्युलर बॅच असतात एक्झिटो अकॅडमीच्या, त्या माध्यमातून हे सगळं कव्हर केलं जातं. तर ह्या रेग्युलर बॅचेस जे की ऑनलाईन स्वरूपाच्या लाईव्ह स्वरूपाच्या बॅच असतील मित्रांनो, ज्यामध्ये सारथी 1 आणि सारथी 2 अशा 2 बॅचेस आपण लॉन्च करतोय किंवा झालेल्या आहेत असं समजून घ्या. म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ पाहीपर्यंत ॲपला जर तुम्ही व्हिजिट केलं तर ह्या बॅच तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल दिसतील. तेव्हा मित्रांनो एक्झिटो अकॅडमीच्या ॲपला जाऊन तुम्ही एक्झिटो अकॅडमीचे ॲप जर डाउनलोड केलं तर तुम्हाला सारथी 1 आणि सारथी 2 ह्या बॅचेस त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. ह्या दोन्ही बॅचचे वैशिष्ट्य काय असेल, सेम आहेत, फक्त ह्या दोन्ही बॅचच्या तारखा ज्या आहेत आणि वेळ आहेत हे मित्रांनो यामध्ये फरक दिसून येतो आहेत आपल्याला. तर 13 जूनला गुरुवारला, 13 जून 2024ला गुरुवारला दुपारी 3:15 ते 5:15च्या दरम्यान सारथी 1 ही बॅच सुरू होत आहे. येणाऱ्या 13 जूनला, तारीख पुन्हा लक्षात ठेवायची आहे, 13 जून 2024 गुरुवार दुपारी 3:15 वाजता ही सारथी 1 अंकगणित बुद्धिमत्ता चाचणीची संपूर्ण परिपूर्ण बॅच ही लॉन्च होत आहे बघा, किंवा सुरू होत आहे, जी 13 जूनला असेल. दुसरा भाग मित्रांनो, जर ही बॅच ज्यांना शक्य नसेल लाईव्ह करणे अशा विद्यार्थ्यांसाठी सारथी 2 नावाची बॅच जी की 20 जूनला गुरुवारला सुरू होत आहे. ही बॅच सकाळी 8 ते 10च्या दरम्यान असेल मित्रांनो. तुम्हाला ही बॅच लाईव्हसुद्धा करता येईल किंवा रेकॉर्डेड स्वरूपातसुद्धा तुम्हाला प्राप्त असेल. आणि ह्या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की आपल्या एक्झिटो अकॅडमीचा तुम्ही ऑनलाईन कोर्स तुम्ही बघू शकता. एक्झिटो अकॅडमीच्या ॲपला जा, वेगवेगळे कोर्सेस त्या ठिकाणी अगदी बेसिक टू ॲडव्हान्स कोर्सेस आहे. त्यामध्ये गणिताचा बेसिक कोर्स आहे, बरोबर आहे. इथे जे मी तुम्हाला अभ्यासक्रम दाखवलेला होता यामधला बेसिक कोर्स त्यामध्ये वेगळा दिलेला आहे, ॲडव्हान्स कोर्स वेगळा दिलेला आहे, बेसिक टू ॲडव्हान्सचा वेगळा कोर्स दिलेला आहे, भूमितीचा वेगळा कोर्स तुम्हाला दिसेल, बुद्धिमत्ताचा वेगळा कोर्स दिसेल त्या ठिकाणी, आणि लाईव्ह बॅचेससुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार, बरोबर आहे. तर मित्रांनो तुम्हाला बॅचेस कशा असतील याबद्दल तुम्हाला या ठिकाणी पाहता येणारच आहे. आणि त्याच स्वरूपाच्या आता आपण नवीन बॅचेसून सुरू करतो आहे, त्यासाठी सारथी 1 आणि सारथी 2 अशा 2 नवीन बॅचेस एक 13 तारखेला आणि 20 तारखेला सुरू होत आहे. ह्या बॅचचे वैशिष्ट्य असेल असे कसे असणार बघा मित्रांनो, की ह्या ज्या बॅचेस असतील येणाऱ्या ह्या नवीन, यामध्ये यावेळेस आपण रिवाईज सेशन जोडले आहेत, त्याला लक्षात घ्या, ठीक आहे ना. काय जोडलेलं आहे, रिवाईज सेशन, म्हणजे आतापर्यंत ज्या बॅचेस आपण घेतलेल्या किंवा होत्या याच्याही आपण 2 पावलं पुढे जातो आहेत. तर मित्रांनो सध्या सारथी 1 आणि सारथी 2 ह्या ज्या 2 बॅचेस आपण सुरू करतो आहे, या नवीन बॅचपासून आपल्या एक्झिटो अकॅडमीने त्याच्यामध्ये नवीन अपडेट आणलेलं आहे. जे म्हणजे काय, तर आपल्या रेग्युलर ज्या नोट्स आहे क्लासेसच्या याच्या व्यतिरिक्त लॉकडाऊन नंतर म्हणजे साधारण 2021, 22 आणि 23 म्हणजे आतापर्यंत, बरोबर आहे, 22, 23 किंवा आतापर्यंत ज्या काही परीक्षा झालेल्या असतील, बरोबर ना, ह्या सर्व झालेल्या परीक्षांमधले जे काही PYQ असतात, जे सुटलेले होते मागच्या सिलेबसमध्ये, हे मित्रांनो या ठिकाणी आपण घेणार आहेत. आणि या सर्व PYQच्या माध्यमातून किंवा ह्या वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून विचारले गेलेले प्रश्न असतील यासाठी रिवाईज सेशन आपण तयार केलेले आहेत. म्हणजेच काय, तर प्रत्येक चॅप्टर जी तुम्हाला प्रकरणाची माहिती या ठिकाणी मांडून दिलेली आहेत ना, तर यामध्ये आपण आत्ता जे बॅचमध्ये घेणार म्हणजे पुढच्या बॅचेस असतील यामध्ये चॅप्टर संपल्यानंतर तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचं प्रत्येक प्रकरणाचं एक रिवाईज सेशन मिळणार आहे, ज्यामध्ये 50-60 क्वेश्चन त्या ठिकाणी असणार मित्रांनो. म्हणजेच काय, तर ही जे सारथी बॅचेस आहेत दोन्ही बॅचेस यामध्ये जवळपास 3000च्या आसपास, लक्षात घ्या किती आकडा बघा,
3,000च्या आसपास दोन्ही बॅचेचं स्वरूप सारखं आहे. सारथी 1 आणि सारथी 2, फक्त त्यांच्या तारीख वेळ ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, बाकी सर्व सारख्या आहेत बघा. तर जवळपास 3,000 प्रश्नांचा समावेश यामध्ये नव्यानं होणार आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ साधारण ह्या येणाऱ्या काळामध्ये 2024मध्ये जे जूनपासून आपण ह्या 2 नवीन बॅचेस सुरू करतो, ऑफलाईन आणि ऑनलाईन. तर मित्रांनो ह्या बॅचेसमध्ये रेग्युलर प्रश्नांच्या व्यतिरिक्त साधारण जवळपास 3,000 प्रश्न नव्याने ॲड होतील. हे एक नवीन यामध्ये अपडेट झालेलं आहे. याला आपण रिवाईज सेशन असं नाव दिलेलं आहे, जे येणाऱ्या सर्व नवीन बॅचेसला ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना तसेच ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळणार आहेत, लक्षात घ्या. तर यामध्ये सगळ्या ज्या नोट्स आहेत त्या अपडेट असेल मित्रांनो. दुसरं, ऑलरेडी आपल्या ज्या रेग्युलर नोट्स आहे यामध्ये साधारण आपण 6-7 हजाराच्या आसपास उदाहरणाचा टप्पा गाठलेलाच आहे. तेव्हा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बेसिक टू ॲडव्हान्ससाठी आणि सखोल पद्धतीनं ज्यामध्ये थिअरी असेल, ज्यामध्ये संपूर्ण प्रश्नांचं विश्लेषण असेल, रोज लाईव्ह बॅच असेल आणि 6 ते 6.5 महिने त्या बॅचचा कालावधी असेल. आणि ही बॅच करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅच ही रिव्हिजनसाठी त्याच्या पुढे 6 महिने, म्हणजे या बॅचचा कालावधी 1 वर्ष असेल. म्हणजे ऑफलाईन बॅच संपल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे ह्या सारथी बॅचेस रिव्हिजनसाठी पुढच्या 6 महिन्यासाठी अजून पुन्हा राहणार आहेत. म्हणजे मित्रांनो ह्या बॅच तुम्हाला येणाऱ्या वर्षभरांसाठी कुठलीही परीक्षा येऊ त्या सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून या एकट्या बॅचेस परिपूर्ण असतील. तेव्हा कुठलाही वेळ न गमावता मित्रांनो एक्झिट वे अकॅडमीचे ॲप तुम्ही डाउनलोड करायचं आहे आणि त्यावरून आताच सारथी 1 आणि सारथी 2 जी तुम्हाला सोयीची असेल ही बॅच तुम्ही घेऊ शकता. लॉन्चिंग ऑफर सध्या मित्रांनो ह्या दोन्ही बॅचेसवर, दोन्ही क्लासवर फक्त 999 आहे. नंतर ह्या बॅचेसच्या फी वाढतात. तुम्हाला माहीत असेल मागे आपण अर्जुन बॅच, विक्रम बॅच आणि विजय भो अशा 3 नवीन बॅचेस आपण लॉन्च केलेल्या होत्या मागच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये. म्हणजे फरकाने टाकलेल्या होत्या. डिसेंबरमध्ये आपण लाईव्ह बॅचेस टाकलेल्या होत्या. त्यावेळेसच्या फीज आणि ह्या वेळेसच्या बॅच फीजमध्ये फरक असेल मित्रांनो. तेव्हा आत्ताच ज्यांनाही ही बॅच घ्यायची असेल, अगदी बेसिक टू ॲडव्हान्स, अगदी जे विद्यार्थी शून्यापासून गणित ज्यांना पाहिजे असतील, शून्यापासून गणित शिकायचं असेल, अशा कुठल्याही विद्यार्थ्यांना ही बॅच सोयीची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये 6-6.5 महिन्यामध्ये तुम्ही परिपूर्ण गणित शिकून जाणार आहे. तेव्हा मित्रांनो एक्झिट वे अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा आणि सारथी 1 किंवा सारथी 2 किंवा या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह बॅच नाही करायची आहे त्यांना आत्ताच बॅच तयार पाहिजे, रेकॉर्डेड तयार असलेली बॅच पाहिजे, तेव्हा याच्याही व्यतिरिक्त मित्रांनो संपूर्ण अंकगणित बुद्धिमत्ता चाचणीची रेकॉर्डेड स्वरूपाची एकत्रित बॅच तीसुद्धा ॲप्लिकेशनला अवेलेबल आहे. तेव्हा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक्झिट वे अकॅडमीची ॲपची लिंक दिलेली आहे. तेव्हा त्या लिंकवर जाऊन, कोर्सच्या लिंकवर जाऊन तुम्ही हे कोर्सेस पाहू शकता, बॅचेस पाहू शकता. तेव्हा एक्झिट वे अकॅडमीचे ॲप तुम्ही डाउनलोड करायचं आहे आणि ह्या लॉन्चिंग ऑफरचा आणि सारथी 1 जी 13 जूनला सुरू होत आहे दुपारी 3:15ला, सारथी 2 जी 20 जूनला सुरू होत आहे सकाळी 8 वाजता, ह्या दोन्ही बॅचचा तुम्ही पाहू शकता. आणि येणाऱ्या परीक्षेसाठी मॅथ आणि रिझनिंगमध्ये बुद्धिमत्ता, गणित, भूमिती या सर्व विषयांमध्ये प्रचंड स्वरूपात मार्क कमावू शकता. धन्यवाद. थँक्यू.